तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे। पहिल्या यादीमध्ये 5 उमेदवारांची घोषणा झालेली असून पहिल्या यादीत वर्ध्यामधून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे तर अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत। तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षामधील उमेदवारांच्या घोषणेनंतर आणखी 4 मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत। दिंडोरीमधून भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून भास्करराव भगरे, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे, नगरमध्ये भाजपकडून सुजय विखे पाटील तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके आणि वर्ध्यामध्ये भाजपकडून रामदास तडस तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळे यांच्यामध्ये थेट लढत असणार आहे। नेते आदरणीय पवार साहेब, पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझ्या विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय जयंत पाटील साहेब असू, आदरणीय ताई असू, या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके हे थेट संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला पोहोचले। संगमनेर शहरामधील सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंके यांच्यात भेट झाली। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। दरम्यान निवडणुकीला सामोरं कसं जायचं याबाबत मार्गदर्शन घेतलेलं असून विखेंबाबत नगर दक्षिणची जनता निर्णय घेईल असा विश्वास लंके यांनी बोलून दाखवलाय। नगर दक्षिणच्या लढाईमध्ये निलेश लंके विजयी होतील असा विश्वास सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे की एकंदर त्यांची लोकप्रियता जी आहे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये ती म्हणजे अभूतपूर्व लोकप्रियता आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही। विषय जे अनेक आहे सर्वसामान्य माणसाचे ते घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे, युवकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून हे यश हे मोठंच राहणार आहे महाविकास आघाडीचं। आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे ना, मला साहेबांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं होतं, त्यामुळे मी त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा घेतली। साहेबांची मी 2 दिवसापासून वेळ मागत होतो, मला वेळ द्या, कारण मला या सगळ्या घडामोडी कसं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे त्यांच्याकडून मला मार्गदर्शन घ्यायचं होतं, ते घेतलंय मार्गदर्शन। अहमदनगर पारनेरमध्ये घेतलेल्या